नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव आपलं? दीपाराव मोठे. अच्छा, मोठे मॅडम. गाव तुमचं मॅडम? उडशिंगी. मुडशिंगी, कोल्हापूर. हो, काय करता तुम्ही? मी पत्रकार आहे. पत्रकार आहात. तुम्हाला शुगर होती? किती वर्षापासून होती? 7-8 वर्ष झालं शुगर आहे 7-8 वर्ष. किती शुगर असायची तुमची? माझी 500 पर्यंत जायची. ओके, त्यासाठी तुम्ही आमचं हे औषध घेतलं होतं ना, टी आणि अँटॉक्स डी. हो, ओके, साधारणतः किती दिवस वापरले आणि काय फरक पडलाय? मी 2 महिने घेतलं ते औषध. हां. त्यानंतर माझी शुगर म्हणजे इतकं गोळ्या घेतल्या, औषधं घेतल्या, प्लस मला इन्शुरन्स सुद्धा द्यावं लागलं. बरं. खरं इन्शुरन्स देईल हां. तेवढी शुगर कमी यायची. हां. त्याच्या व्यतिरिक्त नाही. मग परत ते बंद केलं की परत आहे अशी. बरं. गोळ्यांचा तर काही इफेक्टच व्हायचा नाही माझा. बरं. पण हे तुमचं औषध मी टोटली त्या इन्शुरन्स प्लस हां. गोळ्या बरं. ह्या सगळ्याच बंद केल्या आणि हां. फक्त औषधं घेतलं. हां. तर 500 वर माझ्या 250 वर शुगर आहे. आता 250 वर तुम्ही आहात. एकदा HbA1c रिपोर्ट काढा, हां. फास्टिंग पीप एकदा काढा, डॉक्टरचा सल्ला घ्या. हळूहळू गोळ्या डॉक्टरच बंद करतात, आपण स्वतःहून कधी बंद करायचं नाही. बाकी तुम्ही आमच्या प्रोडक्टमुळे 500ची शुगरची इन्शुलिन घेऊन कमी येत नव्हती किंवा इन्शुलिन घेतल्याशिवाय कमी येत नव्हती. इन्शुरन्स जरी घेतलं हां. तर माझ्या डोळ्याला खूप त्रास व्हायचा. Side effect व्हायचे म्हणजे पुढून असं येणारी व्यक्ती दिसायची नाही जवळ आल्याशिवाय. आता शुगर मेंटेन आहे आणि त्याची हां, आणि आणि तेही ॲलोपॅथीच्या दिसणं गोळ्याशिवाय आणि इन्शुलिन शिवाय आहे. हा, Very good. आणि दिसणं सुद्धा एकदम म्हणजे व्यवस्थित. व्यवस्थित झालं. बाकी तुम्हाला आता शारीरिक त्रास वगैरे कोणताही नाही नाही. नाही. तरीही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एकदा रिपोर्ट दाखवून गोळ्या जर अजून तुम्हाला गरज असेल तर हा कोर्सही कंटिन्यू करा आणि डॉक्टरांच्या गोळ्या हळूहळू त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही कमी करा. आणि संस्थेच्या वतीने मी तुम्हाला एक विनंती करेन, आपण पत्रकार आहात, हो. पत्रकार म्हणून ह्याच तुम्ही आज पत्रकारिता करताना हे पाहताय अनेक महिलांना त्याचा त्रास होतो. त्रास होतो. तर ही एक चांगली गोष्ट आहे, एक चांगला प्रोडक्ट आहे आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक लोक व्यसनमुक्त होत आहेत. स्वतः तुम्ही अनुभव घेतलाय. हो. तर तुमच्या प्रचार व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून हे काम अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेला सहकार्य हो, तुम्ही नक्कीच. करावं ही अशा अपेक्षा. सर असेच व्यसनमुक्त राहावेत, तुमचीही शुगर नॉर्मल राहावी आणि तुमच्या हातून अनेक लोक व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त व्हावे अशी